नमस्कार मंडळी. पौष महिना सुरू झाला आहे आणि पौष महिन्यात सगळ्या स्त्रिया दर रविवारी सूर्यनारायणाचा व्रत करत असतात. आपल्या धर्मग्रंथात असं म्हटलं आहे की जो व्यक्ती रविवारी सूर्याची पूजा करतो, जो सूर्याला अर्घ्य देतो, त्याच्या आयुष्यात सुख शांती तर येतेच, शिवाय त्या व्यक्तीच्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. सूर्य असा देव आहे की प्रत्येकजण त्या देवाला पाहू शकतो. पौष महिन्यात दर रविवारी सुवासिनी हा व्रत करत असतात. तर हे व्रत करताना पूजेची मांडणी कशी करायची ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. तर दर रविवारी व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्योदयापूर्वी आपल्याला काही कामं आवरून घ्यायची आहेत, जी कामं सूर्योदयानंतर अजिबात करायची नाही आहेत. तर सकाळी लवकर उठून अंघोळ करून घ्यायची आहे आणि लगेच केस विंचरून घ्यायचे आहेत. म्हणतात की या व्रताच्या दिवशी सूर्योदयानंतर केस विंचरत नाहीत, त्यामुळे आपल्याला अगोदरच केस विंचरून घ्यायचे आहेत. त्यानंतर तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यात हळदी, कुंकू, थोडंसं चंदन असेल तर एक फूल त्यात टाकायचं आहे आणि हा अर्घ्य सूर्याला अर्पण करायचा आहे. अर्घ्य हा सकाळी 9 वाजायच्या आतच द्यावा असं म्हणतात. त्यानंतर आपल्याला तुळशी शेजारी किंवा आपल्या घरातल्या देवाशेजारी एक पाट ठेवून त्यावर रांगोळीने सूर्याची 6 थरी मंडलाकृती रांगोळ काढायची आहे. त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानबाई काढायची आहे. त्यासोबतच पूजेमध्ये सुपारी ठेवायची आहे, गूळ खोबरे ठेवायचे आहेत, कापसाचे वस्त्र करून ते व्हायचे आहे, पिवळा दोरा ठेवायचा आहे, थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्याच्यासोबतच धोत्र्याचं फूल ठेवायचं आहे. तुमच्याकडे जे काही फुलं असतील ते तुम्ही व्हायची आहेत. त्यानंतर आदित्य रानबाईची कहाणी वाचायची आहे. कहाणी वाचून झाल्यानंतर आरती घ्यायची. आरती केल्यानंतर सूर्याची 12 नावे घेऊन पूजा संपन्न करायची. तर सूर्याची 12 नावं मी तुम्हाला सांगते. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्पे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचे नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. अशा आपण भगवान श्री सूर्यनारायण यांची मनापासून उपासना करायची आहे. आजच्या व्यस्त जीवनात या सणावारांची जाणीव ठेवून मनोभावे व्रत, मनाने ध्यान आणि ईश्वराची पूजा केल्याने निश्चितच आपले कल्याण होईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.